ஓம் சாய்ராம். ஷீரடி சாய்பாபா சன்ஸ்தான் சார்பில் பத்திரிகையாளர் தினத்தை உற்சாகமாக கொண்டாடியது. பத்திரிகையாளர் தினத்தை ஒட்டி ஷீரடி மற்றும் அதன் சுற்றுப்புறத்தை சேர்ந்த அனைத்து பத்திரிகையாளர்களும் ஸ்ரீ சாய்பாபா சன்ஸ்தான் தலைமை நிர்வாக அதிகாரி கோரிஷ் காடில்கர் IAS அவர்களால் சால்வைகள், ஸ்ரீ சாய் டைரிகள் மற்றும் ரோஜாக்கள் வழங்கி பாராட்டப்பட்டனர். நிர்வாக அதிகாரி சந்தீப் குமார் போஷலே, விளம்பர அதிகாரி துஷார் ஷெல்கே, பாதுகாப்பு அதிகாரி ரோஹிதாஸ் மாலி மற்றும் மக்கள் தொடர்பு துறையின் விளம்பர அறையின் அனைத்து ஊழியர்களும் இந்த நிகழ்வில் கலந்து கொண்டனர். பெண் டிவி தமிழ் சேனலுக்காக ஷீரடியிலிருந்து சேவர்தினி ஏழுமலை. साईराम. पत्रकार दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास उपस्थित संस्थांचे आमचे प्रशासकीय अधिकारी श्री भोसले साहेब, माळी साहेब, सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, आपल्या सर्वांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे पत्रकार दिनाच्या ज्या आहे आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 6 जानेवारी 1832 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जे आहे ते दर्पण हे नियतकालिक सुरू केलं आणि तेव्हापासून जे आहे आपण हा दिवस जो आहे तो पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. पत्रकार जे आहे, वर्तमानपत्र जे आहे, हा आपला जो आहे तो लोकशाहीचा जो आहे तो चौथा स्तंभ आहे. म्हणजे एक मोठं जबाबदारीचं काम जे आहे, आमच्या सर्वांच्यावर अंकुश ठेवायचं काम जे आहे ते आपण करत असतात. अत्यंत चांगल्या रीतीने जे आहे आपण इतिहासात जर पाहिला तर पत्रकारांनी जे जे विषय उचलले त्याच्यामुळे जे एक समाजाला वेगळा दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि जे वंचित जे आहे त्या वंचितांना जे आहे ते न्याय देण्याचं काम सुद्धा जे आपण सर्वांनी केलेलं आहे. अत्यंत चांगल्या रीतीने आपण काम करत आहात. लोकशाहीमधलं आपलं योगदान जे आहे, आपली लोकशाही आपण जे म्हणतो ना सदृढ लोकशाही आहे, सक्सेसफुल लोकशाही आहे, तर ही लोकशाही जी आहे ती बरोबर रुळावर चालवण्याचं काम सुद्धा जे आपण सर्वजण चांगल्या रीतीने करत असतात. त्याबद्दल जे आहे आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आपण जे काम करत आहात त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. मागच्या वर्षी सुद्धा जे आहे म्हणजे मागील 2 वर्षापासून आपल्यासोबत नियमितपणे संपर्कात आहे. बाबांचं जे कार्याचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो आपण अत्यंत चांगल्या रीतीने करत असतात. त्यामुळे जे आहे म्हणजे इतर सर्व आमचं व्यवस्थापन तर आहे, सर्व आम्ही काम करतच असतो, परंतु आम्ही केलेलं काम जे आहे हे लोकांच्या समोर मांडणं, बाबांचं जे कार्य जे आहे ते लोकांच्या समोर मांडणं हे सुद्धा महत्त्वाचं काम तुम्ही करत असतात. त्याच्यामुळं आमचं जसं काम आहे तेवढंच महत्त्वाचं काम जे आहे ते तुमचं आहे आणि ते तुम्ही अत्यंत चांगल्या रीतीने करत असतात. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला धन्यवाद. बातम्या करत असताना जे आहे कोणी म्हणलं आपल्यापैकी एक जणांनी मांडलं जे एवढं मोठं काम चालू असतं आणि हे काम चालू असताना थोडंफार जे आहे ते काही 1-2% इकडं तिकडं होत असतं. त्यामुळे त्या 1-2% जास्त महत्त्व न देता आमच्याकडून काही चुकत असेल, काही सुधारणा करत असतील तर ते तुम्ही इथे येऊन सांगितलं. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे एखाद्याने टीका बी केली, काय मुद्दे बी जरी मांडले तर त्याच्यातलं आपल्याला पॉझिटिव्ह काय घेता येईल, प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला पॉझिटिव्ह काय घेता येईल त्याचा प्रयत्न असतो आणि ते पॉझिटिव्ह घेऊनच आम्ही जे आहे ते पुढे चालत असतो. साई चरित्र जे आहे, साई चरित्रामध्ये बाबांचं जे आध्यात्मिक ज्ञान जे आहे त्याच्यावर सुद्धा आपण जो आहे तो अभ्यास करायला पाहिजे आणि ते सुद्धा जे आहे ते लोकांच्या समोर मांडायला पाहिजे, कारण त्याची फार आवश्यकता आहे. कोणी बी उठतं आणि कोणी काही बी उठतं, हे जे बोलायचं कारण जे आहे ते त्याच्यामध्ये बरेच लोक जे बाबांच्यावर अपार श्रद्धा आहे, परंतु साई चरित्राचा अभ्यास कमी असल्यामुळं नेमकी वस्तुस्थिती जी आहे ती भक्तांना काही बाबांची 1 to 1 असतं, त्यांची श्रद्धा असते. आपण सर्वांनी जे आहे ते बाबांचं आध्यात्मिक ज्ञान, साई चरित्रातले वेगवेगळे प्रसंग जे आहेत त्याच्यामध्ये बाबांनी जे सांगितलेलं आहे म्हणजे बाबांचं संस्कृतचं ज्ञान असेल, ब्रह्मज्ञान घ्यायला एखादे तो जो नागपूरचा नांदेडचा भक्त आलेला असेल किंवा इतर जे आहे
बाबांचं ते आरती असेल, बाबांचे हे वाड्याचं काम चालू असताना मला वाड्याकडे घेऊन चला, हे असं सर्वजण जे आहे आध्यात्मिक ज्ञान जे आहे प्रत्येक ग्रंथातलं जे अध्यायातलं जे शिकवण जे बाबांची जी आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ते सर्वांच्या समोर आपण मांडलं म्हणजे हे ज्ञानसुद्धा जे बाबांचं जे होते पुढं जाईल. आपण जो पादुकाचरण यात्रा काढलेली होती त्याला उत्तरेमध्ये अत्यंत म्हणजे आपण सर्वांनी रील पाहिली असतील, परंतु अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो भक्तांनी दिलेला होता आणि बाबा जे आहेत ते एकदा त्या भागामध्ये जाऊन सर्व भक्त जे आहेत ते रिचार्ज करून आले आहेत. म्हणजे एवढा उत्साह जो आहे बाहेर गेल्यानंतर भक्तांची जी श्रद्धा बाबांच्या प्रति जी आहे ती आपल्याला बाहेर गेल्यानंतर समजतं. इथं आपल्याला एवढं त्याचं काही जाणवत नाही. आपण सर्वांनी सुद्धा जे आमचा जो पुढचा कार्यक्रम राहील साईचा बाबांचा पादुकाचरण यात्रा त्याच्यासोबत आपण कोणी आलं तर आपल्या सर्वांचं स्वागतच आहे. कारण त्याच्यामुळं जे बाहेर जे आहे म्हणजे कोणत्या कोपऱ्यातून आता आम्ही लखनौला गेलो होतो तर डेहराडूनचे साई भक्त जे ते लखनौला आले होते म्हणजे इतक्याला म्हणजे आहे. तर ते आपण थोडं बाहेर बी आमच्यासोबत बाहेर आले तर बाहेरचे बी जे आहे अटॅचमेंट जे आहे भक्तांची जी बाबांच्या प्रती जी श्रद्धा आहे ती बी आपल्याला माहिती होऊन जाते. आणि शिर्डीतल्या लोकांनी सुद्धा जे आहे ते आपण सर्वांनी जे आहे ते बाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा जो मंत्र जो आहे आपण आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवली आणि बाबांची मनोभावी सेवा केली तर मला नाही वाटत काय आपल्या जीवनामध्ये जे आहे ते कमी पडेल. बाबांची जी ताकद जी आहे ती अफाट आहे. म्हणजे 61 देशातले भक्त जे आहेत या ठिकाणी दर्शनाला येतात आणि मग संस्थांसोबत आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून आपण सर्वांनी काम केलं. म्हणजे तुम्ही आहे, आम्ही आहे, गावातले शिर्डीचे ग्रामस्थ आहेत, सर्वांनी जे येणाऱ्या भक्ताचं आनंदाने स्वागत केलं. तो काय दर्शनासाठी जे नसतो त्याला काही तुमचं माझं काही हे नसतं. बाबांच्या दर्शनासाठी येत असतो तर त्याचं दर्शन चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनीपणे प्रयत्न करायला पाहिजे. इथं आल्यानंतर जे आहे ते मी म्हणजे बऱ्याच महिला जे आहेत म्हणत असतात आम्ही इथं आपल्या घरी आल्यासारखं त्यांना वाटलं पाहिजे. म्हणजे एवढं प्रसन्न जे आहे वातावरण आपण जर ठेवलं तर म्हणजे जगभरातलं असं एवढं कोणतं देवस्थान नाही की जगभरातले लोक जे इथं दर्शनाला येतात. तर ते आपण सर्वांनी मिळून एक चांगलं वातावरण जे आहे आपण ठेवलं तर इथं जे आहे ती जी आपली 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला जी गर्दी झाली होती अशीच गर्दी जी आहे ती वर्षभर राहील. म्हणजे इथं एवढं हे आहे तर दररोज किमान 1 लाख लोक जे आहेत ते इथं येऊ शकतात. तर तसा कार्याचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी करायला पाहिजे. मराठीसोबतच जे आहे ते हिंदीमधल्या बातम्या ज्या आहेत आपली हिंदीमध्ये बातमी असते तर आपण सुद्धा जे हिंदीमधली आणि इंग्रजीमध्ये जे त्या बातम्या ज्या आहेत त्या आपण प्रकाशित केल्या तर ते आणखीन जास्त लोकांच्यापर्यंत जातात. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जे हिंदी सायडर जो आहे किंवा तो तेलुगूचा सुद्धा बसलेला आहे. हां तर ते त्याच्यासोबत मग असं जे आहे ते तर हे सर्वांनी केलं तर तो कार्याचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो निश्चितचपणे मदत होणार आहे. आपण या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत तुझा मुद्दा नेहमीच असतो की जे बाबांचं जे लाईव्ह दर्शन जे आहे ते संस्थांनी सुरू करावं. त्या दृष्टीने आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे, समितीमध्ये ठेवलेला आहे, त्याला मंजुरी झाली. म्हणजे आपल्याला संस्थांच्या वतीने जे लाईव्ह दर्शन जे आहे ते सुरू करते. इतर बी ज्या मागण्या ज्या आहेत त्यासुद्धा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. नंतर आपण जे सांगितलेलं आहे आरतीचं ते थोडा अभ्यास करतो. ते मी काही अभ्यास केला नाही, त्याचा अभ्यास करतो आणि ते सुद्धा जे आहे ते करता येईल. पुन्हा एकदा आपण सर्वजण जे काम करत आहात, जे बाबांची मनापासून सेवा करत आहात, ही सेवा तुम्हाला दिलेली आहे. प्रत्येकाला बाबांनी जी सेवा दिलेली आहे ती सेवा त्यांनी प्रामाणिकपणे श्रद्धेने केली तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. अशी सेवा जी आहे आपल्या हातून नेहमी घडो. यापेक्षाहीच्या चांगली सेवा आपल्या हातून घडो. आपले जीवन जे आहे आनंददायी हो यासाठी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना
पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम.